एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आता क्षणाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसून येतं. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलाय आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या बरोबर आहेत. विनोद, बाळासाहेब थोरातांसारखा काँग्रेसमधला जुना जाणता नेता त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा का दिला? खरं तर बाळासाहेब थोरात यांनी जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रांमध्येच हा राजीनामा दिले असल्याची माहिती येत आहे. बाळासाहेब थोरात यांचं एकंदरीत नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्या ज्या उमेदवारी अर्जामध्ये जो घोळ झाला होता त्या प्रकरणामध्ये बाळासाहेब थोरात यांनी कदाचित पक्षश्रेष्ठीने याबाबतची चर्चा केली असेल आणि ज्याप्रमाणे सुधीर तांबे यांनी त्यांना उमेदवारी अर्ज दिली असतानाही ते उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी नाव न नमूद करता अपक्ष उमेदवार म्हणून सुधीर तांबे यांना. विनोद, मी जरा तुला थांबवतो. आदित्य ठाकरे बोलतात, जाऊया तिथे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आम्ही पहिली करून दाखवली. त्याचसोबत 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली आणि ती गुंतवणूक देखील नुसतं कागदपत्री नाही तर जमिनीवर आपण बघतोय की कामं सुरू झालेली आहेत. रोजगार वाढत होता, कायदा सुव्यवस्था चांगलं होतं आणि आज आपण बघतोय परिस्थिती एकदमच भयानक आहे. ती बदलण्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. थँक्यू. यानंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. पुढली बातमी अशी आहे या सगळ्याच्यात की चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा अमानुषपणे खून केल्याची घटना बालिंगा इथे घडलेली आहे. स्नेहल नितीन अहिवळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. खून केल्यानंतर पती नितीन अहिवळे स्वतः करवीर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. नितीन अहिवळे आणि त्याची पत्नी स्नेहल हे दोघं ऊस तोडणी मजूर आहेत. नितीन अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज पहाटे 4 वाजता चारित्र्याच्या संशयातनं दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्यानंतर पत्नी झोपी गेलेली असताना संतापलेल्या नितीनने पत्नीच्या डोक्यात दगड घातलाय. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, संशयाचं भूत माणसाला कुठून कुठे नेतं, त्यातनच हा सगळा प्रकार, म्हणजे एका पतीने एका पत्नी बरोबर हा प्रकार केलाय का? नक्कीच असंच म्हणता येईल, कारण चारित्र्याच्या संशयावरून हा सगळा खुनाचा प्रकार घडलाय. स्नेहल अहिवळे आणि नितीन अहिवळे ह्या दोघांचा सुट्टी संसार सुरू होता आणि हे दोघेही ऊसतोड मजूर आहेत, मंगळवेढा तालुक्यातील आहेत. मात्र चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवरती तो वारंवार आहे तो शंका घेत होता आणि यातूनच आज पहाटे ती झोपी गेली असतानाच मोठा दगड घेऊन आहे तो मोठा प्रहार केला आणि यातच त्या पत्नीचा म्हणजे स्नेहलचा जागीच आहे ते मृत्यू झाला. आणि त्यानंतर स्वतः करवीर पोलीस ठाण्यामध्ये हजर होत नितीन अहिवळे या पतीने हे ती आपण खून केल्याची कबुली दिली. तात्काळ पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेत आहे. ते एकूणच पंचनामा केलेला आहे आणि नितीन अहिवळे याला ताब्यात घेतलेलं आहे. मात्र एकूणच संशयाच्या भूतावरून आहे ते अशा पद्धतीची कृत्य आहे ते वारंवार घडताना पाहायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार आहे तो कोल्हापुरात घडल्याचं म्हणता येईल. पत्नीवर चारित्र्याच्या संशयातनं पतीने हा सगळा प्रकार केल्याचा आपण बघतोय. पत्नीची त्यानं पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. पुढे बातमी औरंगाबादमध्ये एका लहान मुलाच्या कपड्याच्या